हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी. आज तुम्हाला वेगळी थोडी काही रेसिपी दाखवतीये. यांना तुरीच्या शेंगा आणल्या, त्याची भाजी पण करतात, पण याच्या कचोऱ्या पण छान होतात. मी ह्या सोलून आता हे दाणे काढलेत. आता याच्या कचोऱ्या करणार आहे. चला तुम्हाला दाखवते याच्या कचोऱ्याची रेसिपी. आता तुम्हाला त्याला लागणारं साहित्य दाखवते. हे बघा, हळद आहे, तिखट आहे, हा गोडा मसाला आहे, हा जिरे आहे, धणे आहे, आणि हा मैदा आहे, मीठ आहे, हे ओवा आहे, आणि हे बडीशोप आहे, आणि आलं लसूण आहे, हिरवी मिरची आहे, तेल आहे आणि पाणी. याला एवढं साहित्य लागते. चला आता दाखवते कशी करायची ही रेसिपी. ती आधी ना धणे, जिरं, ओवा आणि हे बडीशोप हे सगळ्यांना भाजून घ्यायचं. छान कोरडंच भाजायचं हे. आता मी कढई तापायला ठेवली आहे. आपण भाजी न्यायची नेहमी करतो, खेड्यातून फार होते याची भाजी, पण ते शहरातून फार होत नाही. यांना मिळाले ते शेंगा, म्हणून म्हटलं चला कचोऱ्या कराव्यात. बडीशोप घेतलीये आणि हा ओवा घेतलाय. ओवा फार नाही घालत मी. हे जिरं घालते आणि हे धणे. धणे थोडे जास्त घेतले. आता हे छान भाजून घेते. भाजताना छान वास सुटतो याचा. याची भाजी पण छान लागते, तुरीच्या शेंगांची भाजी पण छान लागते, पण कचोऱ्या सहसा कोणी करत नाही ना, म्हणून म्हटलं कचोऱ्या दाखवावे तुम्हाला. भाजी बरेच जण करतातच तुरीच्या शेंगाची भाजी, आणि आता यावेळी छान मिळालं मला ते. आता सीझनच नाही ना त्याचा, त्याच्यामुळे छान मिळालं. म्हटलं दाखवावं तुम्हाला कचोऱ्या. कचोऱ्यांचे बरेच प्रकार असतात. वाटाण्याचे पण कचोऱ्या होतात. आपल्या बेसनाच्या, आपण बेसन पिठाच्या पण कचोऱ्या करतो. शेगावची कचोरी खूप प्रसिद्ध आहे. हे बघा, मी हे थोडं जाडसरच काढले. हे बघा, हे जाडसरच असते खरं म्हणजे. कचोऱ्याला हे असंच वापरतात. मी आता हे काढले. मी आता ना आधी मैदा भिजवून घेते, म्हणजे बाकीचं करेस्तोर ना मैदा छान मुरल आपला, म्हणून मी आधी मैदा भिजवते. आता मी हा मैदा भिजवून घेते. याच्यात थोडं मीठ घातलंय, आणि याच्यात ना आता हे थंड तेल घालायचे, म्हणजे आपल्या ज्या कचोऱ्या असतील ना त्या छान कुरकुरीत होतील. हे बघा, मी 3 चमचे याच्यामध्ये तेल घातलेलं आहे, आणि हा छान मळून घ्यायचा आता हा. हे बघा, आता मी हा गोळा भिजवून ठेवलाय. आता हा तोपर्यंत मुरतो, तोपर्यंत मी आता हे करते. तुरीचे दाणे छान भाजून घ्यायचे. गॅस लावलाय. हे बघा, हे छान तुरीचे दाणे आहे ना, कोरडेच भाजायचे. छान असे भाजून घ्यायचे. आपण शेंगदाणे कसे भाजतो असे छान हे भाजून घ्यायचे. हे बघा, आता हे छान मी भाजून घेतलंय. छान हे भाजलंय. आता हे वाटायचंय, मिक्सर मधून काढायचंय. त्याच्यामध्ये आलं, हिरवी मिरची आणि लसूण घालायचे. आता हे मी मिक्सर मधून काढते. हे बघा, आता मी हे सगळं बारीक केलंय. आलं, लसूण, हिरवी मिरची आणि तुरीचे दाणे हे सगळे बारीक केलेले आहेत. आता मी कढईमध्ये तेल टाकतेय. भाजलेल्याचीच कढई आहे, मी त्याच्यामध्येच तेल टाकले. तेल थोडं गरम होतंय.
हे बघा, याच्यामध्ये मोहरी टाकली थोडी. आता आपण वाटून घेतला होता ना धणे जिरं वगैरे, हे सगळं हा मसाला घालतीये. हा थोडा परततीये. त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घातली. थोडं तिखट घातलं कारण हिरवी मिरची घातली ना, आम्हाला तिखट कमी लागते म्हणून थोडं तिखट घातलंय. आणि हा गोडा मसाला घालते. हे छान झालं ना की मग याच्यामध्ये हे घालून द्यायचं सगळं. याला तर छान वाफ द्यायची. आता थोडं मीठ घालते, आपल्याला जसं लागेल असं मीठ. बघा आता हे सारण तयार आहे. आणि मैदा पण छान मुरला आपला, केव्हाचा भिजून ठेवलाय. मैदा पण मुरलाय. मी तेल तापत ठेवलंय. आता तुम्हाला दाखवते कचोऱ्या कशा करायच्या त्या. त्याच्यामध्ये हे सारण भरायचं. असं मोदकासारखं करायचं आपलं छान असं. आणि मग हे असं दाबून द्यायचं. आणि ही छान लाटून घ्यायची. कचोरी फार जाड नसते आणि फार पातळ पण नसते, मीडियम साईजची असते कचोरी. बघा आता मी तेल तापलंय का बघते आधी. आपलं तेल छान तापलंय. छान फुटतंय ह्या. थोडी लालसर होऊ द्यायची. हे बघा कशी फुगली आहे बघा. चला आपली गरम गरम कचोरी तयार आहे. हे बघा छान झाली आहे, खुसखुशीत आहे. आता मी चवेला बघते कशी झाली आहे ती.
आपण ना साध्या कचोऱ्या नेहमी खातो, बाहेर पण खातो, घरी पण करतो. पण ही कचोरी तुरीच्या शेंगांची, ओल्या शेंगांची आहे. तर म्हणून मी म्हटलं तुम्हाला दाखवावी ही रेसिपी. म्हणून ही रेसिपी आता मी तुम्हाला दाखवली. आता मी खाऊन दाखवते तुम्हाला ही कशी लागते ती. गरम आहे, हे बघा गरम गरम वाफा येत आहे. छान झाली आहे, छान लागते कचोरी. तुम्हाला आवडली माझी रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का.